बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। कोपरी परिसरातील बाराबंगला भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। पण पाहतोय सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, काय सांगाल, या ठिकाणी पावसामुळे पाणी साचायला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं दिसतं? मोहिनी, आपण ठाण्यातील कोपरी परिसरात आहोत आणि याच ठिकाणी पाहिलेलं तर आता पावसाने हजेरी लावलेली आहे। उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा आता दमदार बॅटिंग करायला सुरुवात केली ठाण्यामध्ये। ठाण्यातील कोपरी परिसर, बाराबंगला या ठिकाणी जे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। दुतर्फा जाणाऱ्या गाड्यांना याचा अडथळा निर्माण होत आहे। पाहिलं तर अनेक गाड्या दुचाकी जे ते बंद पडत आहेत। याच पावसाचा फटका जो येतो दुचाकी असेल, चारचाकी वाहनांना देखील बसत आहे। पाहायला गेलं तर कोपरी परिसरात मोठ्या प्रमाणात आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे या ठिकाणी आता सखोल भाग असेल या इतर भाग असेल या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे। जर पावसाचा जोर वाढत राहिला तर नक्कीच हा जो कोपरी परिसराचा भाग आहे तो या ठिकाणी बंद करावा लागेल। मात्र पाहिलं तर या ठिकाणी सक्षम पंप लावण्यात आलेला आहे, मात्र कुठली यंत्रणा या ठिकाणी दिसून येत नाही। महानगरपालिकेची सक्षम पंप चालू करण्यात आलेला नाहीये, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये। दाखवू शकतो आपण कोपरी परिसरात हा सक्षम पंप जो आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे, मात्र अजून देखील कुठली यंत्रणा ज्या पद्धतीने पाहिजे ती माणसं या ठिकाणी ठेवण्यात होती दिसून येत नाहीये। त्यामुळे हे पाण्याचा निचरा होत नाही। सकाळची वेळ आहे, कामावर जाण्याची वेळ आहे, अनेक लोक जे ते नोकरदार अगदी नक्कीच या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। धन्यवाद गणेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।